दिवसाची पहिलीच ऑर्डर आहे लोकल. टाईम होतोय 12:28. डेट आहे 21 मार्च, शुक्रवार आहे आज. तर शुक्रवारी थोडासा चांगला रेट कार्ड असतो. तर आज बघूया किती अर्निंग होते. सरप्राईज बटरस्कॉच केक. पायी आय विंग लय लांब आहे इथून. असं चला काय नाही. पेट्रोल पंपवरती पेट्रोल भरत होतो आणि इथून ऑर्डर लागली आहे. चेतक स्वीट पॉईंट कळंबोलीचीच ऑर्डर आहे. तर चांगलं आहे. 5.3 किलोमीटरचा इथून हे आहे, ड्रॉप आहे. खारघरचं एकदा दर्शन करून पनवेलला फेकलं आहे. आता मला वाटत नाही परत खारघरला फेकेल. सो लेट सी. बट अर्निंग चांगली होईल इतकी गॅरंटी आहे या ऑर्डरनंतर. बघू चला काय सीन आहे. पॉकेट लिमिट पण पेज म्हणजे पैसे डिपॉझिट करायचे आहेत. त्यामध्ये फोटो विथ बॅग आणि ती सेल्फी. तर फटाफट देऊया, डिपॉझिट करूया पैसे आणि बॅक टू लॉग इन. झोमॅटोला दिला पेमेंट. म्हणजे छोटूसा, जास्त मोठा नाही आहे, छोटाच आहे. पण हे QR कोड स्कॅन नाही होते बघा. हा वाला QR कोड रजिस्टर्ड आहे प्रोफाईलला, हा वाला अनरजिस्टर्ड आहे. पण हा वाला स्कॅन होते पण हा वाला स्कॅन होत नाही आहे. तर तेच झोल परत चालू झाले. तिकीट रेस केली. आता बघू नक्की काय सीन आहे. आणि गो टू होम खारघरचं सोडून आपण कामोट्याचं टाकूया, जेणेकरून चान्सेस जास्त होतील की त्या साईडची ऑर्डर भेटतील. आणि त्यानंतर आपण कामाची वेळ जी आहे 3 ते 4 वाढूया, एक्सटेंड करूया. ठीक आहे. आता सगळं काय झालं आहे. आत्ता फक्त ऑर्डर भेटायची वाट बघायची आहे. चला रेस्टॉरंटमध्ये पोचल्यावरती माहिती पडलेत की हे जे आहेत ना आयटम्स, ते आयटम अवेलेबलच नाहीत. म्हणजे याची क्वांटिटी 3-3, 4-4 क्वांटिटी अवेलेबल आहे. आणि माझ्यासोबत अजून एक रायडर आला बिचारा, त्याचा पण मूड ऑफ झाला आहे, माझा पण मूड ऑफ झाला आहे. एवढा भारी पे आउट. आणि अमित युनिव्हर्सिटीला जायचं होतं आहे बघा, MITला. बट आता काय, ती बोलते की ऑर्डर कॅन्सल होईल बोलते. हो आईची कटकट, काय बोलणार. मेरा स्मरण वो ये अभी ये भी कैश ऑन डिलीवरी है. उसका पैसा नहीं दिया क्या कंपनी ने? 25 रुपये दिया ना. हट यार, 200 रुपये का ऑर्डर के 25 रुपये मिल गए. कैसा लग रहा है? बुरा. ऑर्डर कैंसल लिखा हुआ है और यहाँ पे इनकम्प्लीट है. चलो कोई नहीं, नसीब इतना भी अच्छा नसीब नहीं लगता है आज. चला मित्रांनो पोलीस स्टेशनमध्ये, कारण मला पोलीस स्टेशनची ऑर्डर लागली. हे बघा. मल्टी ऑर्डर होती. तर 8.6 किलोमीटरचे 61. आणि आता आपण आहे कुठे? खारघर सेक्टर 35. अरे बॅग व्हेरिफिकेशन अजून झालं नाही आहे. थांबा करतो. तिकीट टाकली होती मी, तर त्याच्यामध्ये काय आलं की QR कोडला साफ करा आणि कॅमेऱ्याच्या लेन्सला साफ करा. अरे भाई काय बोलायचं आता कंपनी. ठीक आहे थांबा, ते पण ट्राय करून बघू. 100 रुपयाची टीप आहे डायरेक्ट. नाही 50 रुपयाची टीप आहे. काय सीन आहे रे हा. असं चला प्रूफसाठी व्हिडिओ काढली आहे ना बस. अच्छा 2 ऑर्डर लागले आहेत. मे बी ह्याच्यामध्ये 50, ह्याच्यामध्ये 50, असे 2 ऑर्डरमध्ये 50-50 रुपये टीप आहे. तर पिकअप केलं समजेल की सेम कस्टमर सेम डिलिव्हरी आहे का नाही.
मॅकडीची लार्ज ऑर्डर डिलिव्हरी आहे. किती 65 दाखवला होता ना. ठीक आहे, परत वाजते ऑर्डर. ह्याला कुठले नशे करतात ते लोक, काय म्हणते. इतक्या बॅगा घेऊन जायचे. एक रायडर असाईन केला आहे, आता होते का. 25 रुपयाची ऑर्डर आहे. एक्सेल दाखवतो आहे, म्हणजे याचा आता दुसरा रायडर याचा मी असाईन झालो आहे. पण सीन काय आहे की मला आधीच रायडरने फोन करून सांगितला की बाबा तू एक डायरेक्ट रीच कर आणि डायरेक्ट आहे ना कस्टमरच्या लोकेशनवरती येऊन हे रीच कर. सिम्पल, कारण ते छोट्या छोट्या ऑर्डर होत्या, लार्ज ऑर्डरवरती इतकी मोठी नाही आहे. पण त्याचे मला पैसे भेटतील का, लेट सी. आपला रायडर भाऊ गेल्यावरती जेव्हा डिलिव्हरी मार्क करेल तेव्हा मी पण डिलिव्हरी मार्क करेल. तोपर्यंत डिलिव्हरी मार्क करणार नाही, तर कस्टमरला मेसेज जाईल, भाईने डिलिव्हरी मार्क केला, इथं ऑर्डर कुठं आहे. ऑर्डर तर भेटलीच नाही, त्याला लफडा होतो. बाई सनलाईट आणि काही झाड. वाट बघतोय इथे, मस्त फोटो काढलेत 2-3 थंबनेलसाठी. आणि ही आहे बिल्डिंग. डोंट वरी गाईज, या बिल्डिंगमध्ये तुम्हाला अशी एंट्री भेटणार नाही विदाउट एंट्री रजिस्टर केल्याशिवाय. मल्टी ऑर्डर आहे, मल्टी ऑर्डर आहे रे. रिबन अँड बलून्स ही असेल तळोजाच्या आसपास ऑर्डर. मित्रांनो, मला जायचं आहे 9 किलोमीटर. कुठे आहे माहिती आहे का, हे दापोली उल्वे साईडचं कुठेतरी आहे. हा काय रोड आहे भाई. तर मी एक काम करतो, मी ऑर्डर ही नाही घेते. इथे जाऊन लाईव्ह ऑर्डर हेल्पमध्ये कॅन नॉट डिलिव्हर बाय इशू, डिनाय दिस ऑर्डर आणि डिनाय दिस ऑर्डर. आता परत ऑनलाईन जायचं, इथे ट्रिपमध्ये जाऊन डिनायमध्ये. हे बघा, आता मी डिनायचा सीन सांगतो काय. तेव्हा तुम्हाला जेव्हा ऑर्डर असाईन होते तेव्हा ऑर्डर असाईनचा टायमिंग जो आहे त्याच्या 15 मिनटाच्या आधी जर तुम्ही बाईक इश्यू टाकला तर डिनायमध्ये जाईल. 15 मिनटानंतर जर तुम्ही बाईक इश्यू टाकला तर ते ऑर्डर कॅन्सलेशनमध्ये जाईल. आणि कॅन्सलेशनमध्ये गेल्यावरती तुमचा इन्सेंटिव्ह गेला, असा सीन आहे. ठीक आहे, ही गोष्ट मला माहीत नव्हती. माझ्यासोबत कॉन्फरन्स कॉल करायची त्या मित्राने सांगितली. हालांकी की आता त्या मित्राचा जास्त काही संबंध नाही आहे, त्याच्यातला एक सोडला तर बाकी तर बाई बोलत पण नाही. पण ठीक आहे, असो. आता आपण कुठे जायचं, खारघरला. दुपारची झाली संध्याकाळ आणि ही लागली आहे ऑर्डर हॉट मोमो. आता बॅक साईडने जाऊ शकतो, पण इथं काहीतरी सीन झाले आहे टनलमध्ये, भांडणं वगैरे. तर खूप ट्रॅफिक आहे. मी विचार करते पुढून जाऊ. ट्रॅफिक तशी आहेच, कारण प्रत्येक ठिकाणी काम चालू ठेवलेत. इथे मला लालम दाखवते, लालम पूर्ण एरिया लालम आहे. ही आहे हिरानंदानी, ह्याच्या पुढेच आहे. चला निघूया. कालच आपले 1K झाले. काल मी कुठे व्हिडिओमध्ये मेन्शनच नाही केला, पण विचार केला की आज मेन्शन करू. बरेच जण कॉंग्रॅच्युलेशन्स बोलत आहेत, काय करत पार्टी पाहिजे, 1K झालेत. तर तुमचा सपोर्ट आहे भाई, दुसरा काय नाही. आणि राहिला प्रश्न ऑर्डरचा, तर मल्टी ऑर्डर लागली आहे हॉट मोमोची. दोन्ही पण ऑर्डर कामोट्यामध्ये जायचे आहेत. आता मी काय बाबा एक एमटी येणार नाही खारघरला, कारण आपला इन्सेंटिव्ह अप्रॉक्सिमेटली होईलच कंप्लीट. आता फक्त हा लांब फेकेल, मला असं वाटतं हा लांब फेकेल. जेव्हा इन्सेंटिव्ह जेव्हा जवळ येतो ना, तेव्हा कंपनी काय करते ना, एक तर ऑर्डर लेट करते द्यायला, नाहीतर मग ऑर्डर लांबची फेकते. मग आपण चिल निवांत आहे मस्त. तर तिकडं हॉट मोमो 18 ऑर्डर डन, 300 रुपयाचं इन्सेंटिव्ह अचीव. पण इथे सीन आहे 9 ते 10ची गिग. ते समजत नाही मला काय सीन आहे. ते दाखवते 10 ते 11, ओपनमध्ये 11 ते 12 आणि ऑलमध्ये गिग फुल दाखवते. 8 ते 10 असेल ना. अच्छा हां, 8 ते 10 बुक असेल बरोबर. पण दाखवला तर पाहिजे.
आय डोंट नो, बघू चला काय सीन आहे. रॅपिडो चालू केलं आहे इथे. मी बघू शकतो की लफडा झाला थोडा. 7 ते 8ची गिग जी आहे ती ओव्हर झालेली दाखवत होता आता. काय माहिती. मी बंद करतो. ऑर्डर लागतील का नाही आता हाच डाऊट आहे. सुपर गिग आहे ही. सुपर गिग म्हणजे याच्यामध्ये जवळचे ऑर्डर्स लागतात. काय समजत नाही काय करू. रॅपिडो चालू केलं, रॅपिडोमध्ये ऑर्डर लागत नाही आहे. ठीक आहे. झोमॅटो ऑफलाईन झाला. 10 ते 11ची गिग म्हणजे आपला इन्सेंटिव्ह जाणार. आपला इन्सेंटिव्ह जाणार मित्रांनो. आणि आपली अर्निंग 726 रुपयेच राहणार. आता ही गिग पण कॅन्सल नाही होणार. भेटली नाही पण गिग. आता काय करणार काय त्याला. काय माझ्या हातामध्ये ऑप्शन नव्हता. विचार केला होता 350 रुपयाचा इन्सेंटिव्ह हे करत. 7 गिग कंप्लीट पण झाल्या आपल्या. कुठली कंप्लीट झाल्यात बघू. 1 2 3 4 5 6 7 ते 8. 7 ते 8 म्हणजे फक्त 28 रुपये. 6 ते 7 म्हणजे 68. आपली खरी कमाई इथे झाली, इथे झाली, इथे झाली. बाकी इन्सेंटिव्ह. जाऊ मग घरी. आता काय उपयोग नाही आहे. आता रॅपिडो एक ऑप्शन आहे पण इथून ऑर्डर लागल्या पाहिजे. असं बाईक पण 80 किलोमीटर चालले ना. एक काम करतो, ऑफलाईन करतो आणि घरी जातो. हे थोडंसं अनएक्सपेक्टेड होतं पण आता जे झालं ते झालं. गुड नाईट. 700 रुपयाची अर्निंग आणि 80 किलोमीटर बाईक चालली आहे. बाय.